रक्षाबंधन तर दरवर्षीच येतं, पण यंदाची रक्षाबंधन ही थोडी वेगळी असणार आहे. म्हणजेच काय, राखीचा धागा यंदा बाजारातून नाही तर कारागृहाच्या भिंती आडून येणार आहे. महिला बंदींनी स्वतःच्या हाताने रक्षाबंधन निमित्त राख्या तयार केलेल्या आहेत. रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या नात्यातील प्रेमाचा धागा अतूट करण्याचा दिवस. या दिवशी प्रत्येक भाऊ स्वतःच्या बहिणीच्या हाताने राखी बांधण्यासाठी खूप आतुर असतो. पण यंदा असेही भाऊ आहेत ज्यांच्या मनगटावर राखी नसणार आहे, कारण त्यांच्या बहिणी कुटुंबांपासून भावांपासून दूर असून कारागृहाच्या भिंतीआड आहेत. नमस्कार, सिटी न्यूज मधून मी रोहिणी. रक्षाबंधनच्या निमित्ताने ही स्पेशल स्टोरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सध्या मी आहे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये, जिथे बंदी महिलांकडून राख्या तयार करून आपण इथे बघू शकतो की रक्षाबंधन मेळावा हा तयार केलेला आहे. कारागृहातील बंद्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या या राख्या आहेत. आपण हे देखील इथं बघू शकतो की एक विक्री मेळावा तयार केलेला आहे आणि बाहेर चांगलं आकर्षक डेकोरेशन हे केलेलं आहे की बंदींनी ज्या पद्धतीने जी मेहनत, जे प्रेम आपल्याला दाखवायचं होतं, हे त्यांच्या कलाच्या मार्फत आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण बाहेरूनच सुंदर बघू शकतो हे डेकोरेशन, हे अट्रॅक्शन. एक राखी ही बाहेर देखील आपल्याला डिस्प्ले केलेली दिसते आहे. फुलांनी देखील इथे सजावट केलेली आहे. आणि आपण जेव्हा आतमध्ये जात आहोत तर आज आपण बघू की या महिला आहेत, बंदी महिला, यांचं प्रेम जे भावांसाठी आहे या राखीच्या मार्फत आज आपल्याला दिसणार आहे. ही फक्त केवळ एक राखी नाही आहे, आपण स्वतः या राख्यांना बघू शकतो की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने इथे राखी तयार केलेली आहे. ही क्रिएटिव्हिटी आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतो की त्यांनी स्वतः ही तयार केलेली राखी हे मोत्यांनी आहे. यामध्ये वेगवेगळे मोती, स्टोन आणि त्यांची ही क्रिएटिव्हिटी, प्रत्येक बहिणींची ही क्रिएटिव्हिटी, एक प्रेम या फक्त धाग्यांमध्ये नाही आहे. एक एक स्टोन लावताना आपण ते बघू शकतो की त्यांनी हा किती प्रेमाने स्वतःचं प्रेम या धाग्यामार्फत प्रत्येक आपल्या भावांसाठी नाही तर प्रत्येक भावांसाठी तयार केलेली आहे. आणि ही यंदाची राखी ही खरंच खास असेल, कारण ही त्या महिलांनी तयार केलेली आहे ज्या स्वतःच्या भावासाठी तर नाही, पण प्रत्येक भावांसाठी राखी तयार करून हे प्रेम दाखवू शकतं. ज्या हातांनी आज या राख्या तयार केल्या, कदाचित त्याच हातांना यंदा तर आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधता येणार नाही. मात्र त्यांच्या हातांनी तयार झालेली राखी आता दुसऱ्या एखाद्या बहिणीच्या भावाच्या मनगटावर देखील बघायला मिळेल. हा प्रेमाचा धागा असाच का नेहमी राहो, ही त्यांची इच्छा आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. कारागृहाच्या भिंतीआड तयार झालेल्या या सुंदर राख्या अनेक घरांमध्ये रक्षाबंधनचा आनंद वेगळाच पोहोचवणार आहे. ही राखी केवळ एक वास्तू नाही, तर एका बंदीच्या हातची मेहनत, समाजाशी पुन्हा जोडल्या जाण्याची एक संधी आहे. आणि म्हणूनच यंदा रक्षाबंधनासाठी राखी घेताना या राख्यांनाही पसंती द्या. राखीचा धागा छोटासा असतो, पण कारागृहातून तयार झालेली ही राखी एखाद्याच्या मनगटावर बांधली जाणार आहे आणि सांगून जाणार आहे की नातं हे भिंतीत लपत नाही. प्रेमाचा हा धागा कुठूनही जोडला जाऊ शकतो आणि या धाग्यामध्ये बहीण भावांचं प्रेम हे जोडण्याची ताकद देखील आहे. आणि यंदा रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून निघालेला हा धागा प्रत्येक घरातील रक्षाबंधन उत्साहात आणि आनंदात साजरी होणार आहे. सिटी न्यूजसाठी मी रोहिणी, नागपूर.